काय सणासुदीचं गोड खाऊन कंटाळलाय? आजच करा चिकन मटनचा झणझणीत बेत। असो कोणताही प्रोग्राम, मसाला आणायचा फक्त उत्कृष्ट चवीच्या आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटामधूनच। आता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले, कराड तासगाव रोड, पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी, विटा। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। गोटखिंडी तालुका वाळवा येथील शेतकरी सुनील पाटील यांचे गावच्या दक्षिणेला डोंगरमळा या मल्लिकार्जुन डोंगर पायथ्याला असलेल्या शेतात ऊसतोड सुरू असताना ऊस तोडणी कामगारांना 1 महिना वयाच्या बिबट्याचा मादी जातीचा बछडा दिसून आला। याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली। सांगली वन विभागाच्या उपवन संरक्षक कट्टे मॅडम, सहाय्यक वन संरक्षक अजित साजने तसेच वनक्षेत्रपाल पारधी, वन्यजीव रक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली इस्लामपूरचे वनपाल SB पाटील, बावची नियतक क्षेत्राचे वनरक्षक BK कोळेकर, वनमजूर भगवान गायकवाड, रोजंदारी मजूर विजय मदने, विक्रम टिबे, शंकर रक्ते, प्राणीमित्र युनुस मनेर यांनी तातडीने धाव घेऊन बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतले। या बछड्याची व त्याच्या आईची पुनर्भेट घडवून आणण्याची कारवाई सुरू असून त्यावर कॅमेराद्वारे वाश ठेवण्यात येणार असून अशा घटनांमध्ये वन्य प्राणी दिसताच नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले। नुकतेच गुरुवार दिनांक 18 रोजी नेरले येथील ऊसाच्या शेतात सापडलेल्या बछड्याची व त्याच्या आईची पुनर्भेट घडवण्यात वन विभागाचे कर्मचारी व्यस्त आहेत। दोन्ही बछड्यांची आरोग्य तपासणी झाली असून ते स्वस्थ आहेत असे वनपाल SB पाटील यांनी सांगितले। बछड्याला पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती। त्याचा परिणाम बछड्यावर होऊ नये यासाठी वन कर्मचारी शिकस्त करत होते। यातून वन कर्मचाऱ्यांशी काही बहादर हुज्जत घालत होते। पश्चिमेकडील चांदोली अभयारण्याकडून पूर्वेला येणाऱ्या बिबट्याच्या माद्यांना बछड्यांच्या संगोपनाने संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल असा ऊसपट्टा आहे। लहान नर जातीच्या बछड्यांना मोठ्या नराकडून धोका असतो, त्यासाठी या माद्या ऊसाच्या शेताचा आश्रय घेताना दिसत आहेत। त्यातच पश्चिमेकडील सह्याद्रीच्या डोंगर रांगातून पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 तर सध्याचा आंतरराष्ट्रीय महामार्ग ओलांडून या माद्या पूर्वेच्या ऊसपट्ट्यात शिरकाव करत आहेत। सध्या महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत। यातून या वन्यजीवांना महामार्ग ओलांडून परत जंगलात जाणे जिकिरीचे होऊन बसले आहे। यातून बिबट्यासह अनेक वन्यजीव महामार्गावर भरधाव येणाऱ्या वाहनांच्या धडकेत ठार होताना दिसत आहेत। अशा घटना घडू नयेत यासाठी केंद्र व राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी वन्यप्रेमींनी अपेक्षा व्यक्त केली।